नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे। तर आज कुठलाही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे आणि कुठलाही ट्रॅव्हल व्लॉग नाही आहे, तर आज आहे अनबॉक्सिंगचा व्लॉग। तर आम्ही नवीन रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज घेतलंय, तर त्याचं अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कुठल्या कंपनीचं घेतलंय आणि त्याचे कुठले फीचर्स आहे आणि आम्ही कितीमध्ये ते घेतलंय, तर याचं सगळं संपूर्ण डिटेल व्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पूर्ण फ्रीज आणि ते किती लिटरचं आहे आणि कुठल्या कंपनीचे वगैरे। चला तर मग बघूया। तर हे आहे सॅमसंग कंपनीचं फ्रीज। तर 15 ऑगस्टची छान अशी ऑफर होती, म्हणजेच की क्रेडिट कार्डवरती आपल्याला जास्त डिस्काउंट मिळतं। जर 10% असेल तर 15 ते 20% जवळपास डिस्काउंट 15 ऑगस्टच्या किंवा 26 जानेवारी दसरा अशा वेळेस जे आहे तर ते छान अशा ऑफर असतात। तर इथं आता हे अनबॉक्सिंग करतायत। तर अनबॉक्सिंग म्हणजेच करताना प्रॉब्लेम असा झाला की ते खूप जास्त असं हाईटला असल्यामुळे आम्हाला पूर्ण असा बॉक्स काढायचा होता, कारण की जेव्हा आपण सामान वगैरे शिफ्ट करतो तर तेव्हाच आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये सामान पॅक करता यावा म्हणून। तर इथं तुम्ही बघू शकता याचा जो डिस्प्ले आहे, तर आपण जे फ्रीज कमी किंवा जास्त करतो तर ते बाहेरच्या साईडला आहे, तिथून आपण करू शकतो। तर हे जे वरचं फ्रीजर आहे, तर फ्रीजरमध्ये वेगळा कूलिंग फॅन आणि खालचं जे फ्रीज आहे तर त्यामध्ये वेगळा कूलिंग फॅन, म्हणजेच फ्रीजमध्ये एकूण 2 कूलिंग फॅन आहे। तर याच्यामुळे काय होतं की जेव्हा जेव्हा आपण काहीतरी वस्तू ठेवतो त्यामुळे काय होतं, फ्रीजमध्ये जो वास असतो तर तो फ्रीजरमध्ये जात नाही किंवा फ्रीजरचा वास खालच्या फ्रीजमध्ये येत नाही। हा एक त्याचा एक इम्पॉर्टन्स आहे। आणि सोबतच हे जे फ्रीज आहे तर ते आपण कन्वर्ट करू शकतो, म्हणजे फ्रीजरला जे आहे तर आपण फ्रीजसुद्धा बनवू शकतो। जर आपल्याला याच्यापेक्षा जास्त सामान वगैरे ठेवायचं असेल तर वरच्या साईडला आपण त्याचा फ्रीजर म्हणून सुद्धा वापर करू शकतो। तर या ठिकाणी ही जी प्लेट आहे तर ही प्लेटचा उपयोग म्हणजेच की जेव्हा लाईट वगैरे जाते तर त्यानंतर जवळपास 12 तास जे आपण आईस्क्रीम वगैरे ठेवतो किंवा आपलं जर दूध असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी जर का ठेवलं तर ते खराब होण्याची किंवा आईस्क्रीम वगैरे मेल्ट होत नाही लवकर। या सेम प्राईजला जे आहे तर किंवा याच्यापेक्षा थोडंसं कमी प्राईजला LG कंपनीचं पण फ्रीज येतं, पण त्याच्यामध्ये कूलिंग फॅन वगैरे नसतात आणि ते फ्रीज जे आहे तर ते कन्व्हर्टेबल नसतं। तर आता जर समजा आपण व्हॅकेशनला वगैरे जातो आणि आपल्या फ्रीजमध्ये जर पूर्ण सामान वगैरे फुल नसेल तर आपण काय करू शकतो, फ्रीजर बंद करू शकतो किंवा खालचं फ्रीज जे आहे तर ते वरती सामान शिफ्ट करून ते सुद्धा बंद करू शकतो। अशी या ठिकाणी जी आहे तर ती सिस्टीम आहे, म्हणजेच आपण फक्त दोघांपैकी एक जरी चालू ठेवलं तरी सुद्धा चालते। आत्ताच्या कंडिशनला सुद्धा आपण आता पावसाळ्यामध्ये वगैरे आईस्क्रीम वगैरे तर आणत नाही, तर त्यामुळे मग आम्ही सुद्धा आत्ताच्या कंडिशनला सुद्धा वरचं जे फ्रीजर आहे तर ते यूजमध्ये येत नाही आहे, तर ते आम्ही सुद्धा आता बंद करून ठेवलेलं आहे। तर याची जी प्राईस होती तर ती क्रोमामध्ये 46,700 रुपये अशी होती। तर आम्हाला हे ऑफर म्हणजेच की क्रेडिट कार्डचा डिस्काउंट करून आम्हाला हे जे फ्रीज आहे तर हे 36,000 मिळालेलं आहे। जर तुम्ही 3 महिन्याच्या EMI वरती जर करणार असाल तर हे फ्रीज तुम्हाला 35,000लाच मिळू शकते। चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।